माथेरानमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे। माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या नवी मुंबईमधील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। नवी मुंबईमधील कोपरखैरणे भागातील एका महाविद्यालयातील काही तरुणांचा चमू माथेरान येथे पावसाळी पर्यटनासाठी आला होता। त्यातील सुमित चव्हाण, आर्यन खोब्रागडे आणि फिरोज खान यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। रविवारी सायंकाळी शार्लोट लेक या भागात हे तरुण मौज मजा करीत होते। त्यावेळी यातील एका तरुणाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला। त्यावेळी दोघांनी त्याला वाचवण्यासाठी उड्या घेतल्या, मात्र तिघेही खोल पाण्यात बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला। 4:30 वाजताच्या सुमारास 10 कॉलेजची यंग मुलं हे पर्यटनाकरिता शार्लेट लेक पॉईंट येथे फिरण्याकरिता आली होती आणि ते आले असताना एकाला पाय धुण्याकरिता तो गेला, पाय घसरून तो आतमध्ये पाण्यामध्ये गेला। त्याच्यानंतर बाकीचे तो बुडत असताना इतरांनी साखळी करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये प्रयत्न करत असताना त्याच्यामधले आणखी 2 जण पाण्यामध्ये गेले व इतर वाचले आणि 3 जण पाण्यामध्ये बुडाले। त्याकरिता आम्ही इथली जे आमचे स्थानिक सह्याद्री टीम व हेल्थ फाउंडेशन खोपोलीचे यांच्या माध्यमातून एक चांगलं ऑपरेशन हे करून त्यांना त्या तिन्ही बॉड्या बाहेर काढलेल्या आहेत। आज माथेरानमधील शार्लेट लेकमध्ये काही पर्यटक या ठिकाणी आले होते आणि एन्जॉय करता करता त्याच्यातील एक पर्यटक पाण्यामध्ये शार्लेट लेकच्या त्या पात्रामध्ये गेला आणि त्याला पोहता आलं नाही। त्या कारणे तो बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी इतर त्याचे मित्रमंडळी त्या ठिकाणी गेली, परंतु दुर्दैवानं एकामागोमाग एक असे तिघांचा या ठिकाणी बुडून मृत्यू झालेला आहे। सुदैवानं बाकीचे त्याचे मित्र बाहेर निघालेले आहेत। माथेरान पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा कॉल आला तेव्हा आम्ही या ठिकाणी आलो। सह्याद्री रेस्क्यू टीम आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था अर्थात हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून हे रेस्क्यू ऑपरेशन आम्ही पूर्ण करून आता पुढे निघालेले आहात। तिन्ही शव रिकव्हर केलेले आहेत। दरम्यान या घटनेनंतर स्थानिकांनी माथेरान पोलिसांना याची माहिती दिली। माथेरान पोलिसांनी माथेरान सह्याद्री आपत्कालीन रेस्क्यू टीमला मदतीसाठी बोलवलं। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या तिघांची शोधमोहीम सुरू होती। त्यानंतर या तरुणांचे मृतदेह हाती लागलेत। मात्र या दुर्घटनेमुळे माथेरानमध्ये एकच शोककळा पसरली आहे। पब्लिक मीडिया, माथेरान।